नमस्कार, माझे नाव आहे पल्लवी आणि पर्यावरण संवर्धनासाठी मी काम करते. नारायण आश्रम येथील सकाळ अतिशय प्रसन्न आणि विलोभनीय होती. मग विचार केला की आज ड्रेसिंग कसं करावं. तेवढ्यात हा किडा दिसला. मग त्याचंच अनुकरण करायचं ठरवलं आणि सक्सेसफुल झाले. नंतर किड्यांची शिखर परिषद अटेंड केली, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. मग या मधमाशीला विचारलं की मला ही मध बनवायला शिकवते का? तर तिने लक्षच नाही दिलं, खूपच व्यस्त असलेली दिसली. निखिल म्हणाला की सेंद्रिय भाज्या आणि मसाले हे उगवूया आपण, त्याची जास्त गरज आहे. हा व्यवसाय केला तर चांगला राहील. म्हणतात ना, संगत नीट ठेवा नाही तर वाण नाही तर गुण लागतो. तसा ब्लॉगिंगचा माझा गुण ह्याला लागलाय. माकड दिसले तर तयारीत असावं म्हणून थोड्या कसरती करून घेतल्या. मग इथे प्लॉटची काय किंमत असेल किंवा इथे घर बांधलं तर कसं राहील, या दिवा स्वप्नात आम्ही फिरत फिरत पूर्ण नारायण आश्रम मध्ये कुठे छान घर बांधता येईल हा विचार केला. नंतर ह्या डब्बूला विचारलं की त्याला इथले रेट्स माहिती आहेत का? तर भाव खात होता. संध्याकाळी हे भजन म्हणीप्रमाणे निसर्गाचा काय आवाज असतो हे आता ऐकवते. निसर्गाचा रम्य आवाज, भजनाची धुंदी हे केल्यानंतर हा सात्विक भोजन आम्ही घेतलं आणि कधी झोप लागली कळलं नाही. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.